त्याला वैचारिक सुनता करणं म्हणतात. वैचारिक सुनता करणं. आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर आहोत. आमच्याबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी आहे. पण साधारण काँग्रेस पक्षाबरोबर जेव्हा आम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये खरं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची जी टोळी फुटली तेही सामील होते. तेही सत्तेचे भोग घेतच होते ना. आणि बराच काळ घेतला त्यांनी. त्यातूनच ते 50-50 खोके वाटण्याची ताकद निर्माण झाली. म्हणजे 2,000 कोटी रुपये त्यांनी वाटले आमदारांना. तेव्हा त्यांना काँग्रेस नको. त्यांनी पहिल्या दिवशी काँग्रेसचं सरकारमध्ये बसणार नाही ही भूमिका का घेतली नाही? 2.5 वर्ष सरकारमध्ये बसल्यावर तुम्हाला ही उपरती झाली. एक काल वेगळा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळाला. तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट झाली. ही अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटायला? कसं काय ठरवून कोणाला भेटेल? ही अनपेक्षित भेट असते. अशा प्रकारच्या भेटी असतात त्या अनएक्सपेक्टेड असतात, अनपेक्षित असतात. ते राज्याचे जरी बेकायदेशीर असले तरी उपमुख्यमंत्री आहेत, समोर आले. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आले म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही ना. माझा कार्यक्रम झाला होता, ते समोर होते. हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो. एकेकाळी तुम्ही जिथे आहात ज्या घरी त्यांचं जाणं येणं होतं. एकेकाळी ते आमचे सहकारी होते, जवळचे मित्रही होते. हे सत्य आहे ना, हे सत्य आहे. आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार? आम्ही आहोत तिथेच आहोत. असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजर ते भिडवू शकत नाहीत. हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाहीत, हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल. आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत, पण सुरुवातीच्या काळात अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. हे आपण चित्र पाहिलं असेल. पण हे सर्वत्र आहे. अवघ्या काही सेकंदासाठी हा प्रसंग घडला त्यावेळेस शिंदेच्या जेव्हा तुम्ही समोर आलात काय एकूण तिथे चित्र होतं किंवा तुम्हाला काय वाटलं? मला काही नाही वाटलं. मला काय वाटणार? आणि कशा करता वाटावं? त्यातून काय महाराष्ट्रात त्यातून काय मिळणार आहे? काहीच नाही. ते भाजपबरोबर सत्तेमध्ये आहेत, त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत आहे. अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीनं अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत, महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. म्हणून ते 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनाविरुद्ध लढत आहेत. भाजपमधल्या बंडखोरांची हकालपट्टी किंवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, पण ठाकरेंचे अजून अनेक बंडखोर अपक्ष रिंगणात आहेत. दोन्ही कारवाईबद्दल दोन्ही बाजूनी काही ठिकाणी अपक्ष किंवा बंडखोर रिंगणात दोन्ही बाजूने आहेत. असं नाही, दोन्ही बाजूने आहेत. आम्ही दोन्ही बाजूने आहे. त्याच्यावरती आता काल आम्ही रात्री चर्चा केलेली आहे. बघू आता. जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले ते शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आता काय विकास करणार अशी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती जहरी टीका केली. अच्छा, हे कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो. पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, बरं का. आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली. म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस. आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय. पण ते असं म्हणतात की मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. मग चांगली गोष्ट आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत, बरं का. आणि मुंबई ही लढून मिळवली आहे आम्ही फडणवीस. आम्हाला अशी आकाशातून जमिनीतून बटाटे येतात तसे आम्हाला बटाटे मिळालेले नाही आहेत. भुईमुगाच्या शेंगा येतात. ही मुंबई लढून मिळवली. आणि जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा फडणवीस